जय शिवराय बांधवांनो, मी सोहम शिर्के, अखंड मराठा समाजसेवक, मानखटाव जनता सेवक आणि जिल्हा उपाध्यक्ष व प्रवक्ता आम आदमी पार्टी सातारा. आज आपण म्हणजे उपोषणाच्या 4थ्या दिवशी संघशोधा मनोज जरांगे पाटील साहेब या उपोषणास्थळी आले, भेट दिली. त्यांनी बरेच विषय समजून सांगितले. त्याच्यानंतर तहसीलदार मॅडम असतील आणि ज्या ज्या विभागाचे आपले प्रश्न होते त्या विभागासोबत आपली व्यवस्थित चर्चा झाली. त्यांनी थोडासा टाईम घेतला आहे, कारण ज्यावेळेस आपण उपोषण करत असतो तर सगळ्याच गोष्टी हातात काही पडत नसतात, थोडं पुढं मागं करावं लागतं. त्या हिशोबाने आपण त्यांना वेळ दिला. 8 दिवसाचा, 8 दिवसामध्ये त्या पूर्ण बाकीच्या मागण्या पण मान्य करतील. आणि सातारा गॅजेटवरती त्यांनी महाराष्ट्र सरकारसोबत कलेक्टर साहेबांमार्फत महाराष्ट्र सरकारसोबत CM ऑफिसला त्यांनी लेटर कॉन्व्हर्सेशन केले. त्यांचा रिप्लाय आपल्याला त्या मॅडम देणार. त्यांनी लेटर म्हणजे RD सरांना पाठवले, कलेक्टर साहेबांना पाठवले, ते आपल्याला त्यांनी दिले. आणि कलेक्टर साहेबांनी जे पुढे CM ऑफिसला पाठवले ते आपल्याला उद्या भेटणार आहे. तर या अनुषंगाने आपण ज्या मान तालुक्याच्या लोकविषयक ज्या काही 26 मागण्या ठेवल्या होत्या त्या हिशोबाने प्रत्येक मागण्याचं आपल्याला त्यांनी लिखित स्वरूपात दिले. आणि येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये पुढच्या गोष्टी त्या हळूहळू करतो बोलले. प्रत्येक डिपार्टमेंटची मीटिंग लावून म्हणजे आपल्याला प्रश्न मार्गी लावायचे. कारण मानखटाव हा दुष्काळ भाग आहे आणि तिथल्या जनतेला ज्या सुखसुविधा भेटल्या पाहिजेत ते आपल्याला हळूहळू करून पण आपल्याला सगळ्या सुखसुविधा या मानखटावच्या जनतेच्या पदरात पाडून द्यायच्यात. त्या अनुषंगाने आपलं हे आता म्हणजे या वर्षातलं दुसरं आमरण उपोषण होतं. आणि मानखटावच्या जनतेसाठी मी नेहमीच प्रयत्नशील आहे. भले माझा जीव त्यांच्यासाठी मी त्यागायला तयार आहे, पण मानखटावच्या जनतेला जोपर्यंत सुखसुविधा भेटत नाही तोपर्यंत 1 इंचही पाठीमाग हटणार नाही. जय शिवराय. उपोषण सुटलं होय मॅडमच्या हस्ते. अभिनंदन. अनेक प्रश्न बरोबर त्या रस्त्याच्या बाबतीमध्ये